राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते। तुरीच्या डाळीपासून अनेक प्रकारचे वरण बनवले जातात। वरणावरणातच खूप प्रकार आहेत। चिंचुगुळाचं वरण, फिक्कं वरण, फोडणीचं वरण, डाळ तडका, डाळ फ्राय अशा अनेक प्रकारचे वरण बनवले जातात। आणि मी एक आज रेसिपी घेऊन आलेली आहे, टोमॅटो वरण। वेगळ्या पद्धतीचं आहे, ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा। इथे मी सगळी तयारी केलेली आहे। चटपटीत आणि खमंग वरण बनवायचे। चला आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया। टोमॅटो वरणासाठी इकडे डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यात ह्याच्या। आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, इकडे लाल तिखट, अंबारी लाल तिखट आहे आणि हे आहे काश्मीरी लाल तिखट। ह्याचा पण वापर करायचा आहे। पहा कसा डिफरन्स आहे दोघांमध्ये। चवीला कमी तिखट असतं आणि हे व्यवस्थित तिखट असते। ह्याचा पण मला वापर करायचा आहे। फोडणीसाठी असाच लसूण कुटून घ्यायचा आहे, जाडसरच कुटायचा आहे। आणि थोडीशी अद्रक, कढीपत्ता, हे लाल मिरच्या लागणार आहेत तडक्यासाठी, कोथिंबीर, हिंग लागणार आहे, हळदी पावडर, मीठ आणि भरपूर असे टोमॅटो कट करून घेतले। स्पेशल टोमॅटो वरण आहे हे। त्यासाठी ते 4 चमचा तेल घेतलंय। आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची। त्यानंतर लसूण आणि अद्रक, व्यवस्थित हलवून घ्यायचे। फोडणी करपू द्यायची नाही, कारण फोडणी जर करपली तर वरणाची टेस्टच बिघडून जाईल पूर्ण। त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं। हे सगळं कमी गॅसवरती करून घ्यायचे, फुल गॅस करायचा नाही, कारण फोडणी जर करपली तर टेस्ट पण बिघडून जाते। कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे। पहा कसा मस्त आता कलर आलेला आहे लसूण आणि अद्रकला। नंतर आता कढीपत्ता घालायचा आहे, तो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरलेले टोमॅटो, हिंग, व्यवस्थित घालायचं आहे। हिंग व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याला। हळदी पावडर आणि मीठ आपल्या हिशोबानेच घालायचे, आपल्या कुटुंबाला कसं पाहिजे तसं। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं। पहा याचा वास पण खूप सगळीकडे दरवळत आहे, खूप छान वास येत आहे। एवढंच घातले तर फोडणी पण छान बसली आहे। दोन मिनिट झाकण लावून ठेवायचे, कारण छान वाफल्या जाते आतमध्ये। वाफल्याशिवाय वरण पण छान होणार नाही। मिनिट झालेत आणि वरचं झाकण काढत आहे मी। आता ह्यामध्ये शिजवलेलं वरण घालायचं आहे। खूप गाळ शिजलंय, 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यात, त्यामुळे व्यवस्थित शिजलेलं आहे। अर्क पण खूप छान लागतो याचा। अशा पण पद्धतीचं वरण खूप छान लागतंय। पहा मस्त झाले।
आता ह्या वरणाला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी तडका पॅन गरम होण्यासाठी ठेवलंय. आता त्यामध्ये तेल घालायचे. व्यवस्थित तेल घालायचे. मी लाल मिरची घेतली, ही आहे अंबारी आणि ही आहे काश्मीरी. एक चमचा घेतलेली आहे, ती त्यामध्ये ॲड करायची. कढीपत्ता, लाल मिरची, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कमीच गॅस केलेला आहे, फुल गॅस करायचा नाही कारण मिरच्या करपतील. करपल्याच्या नंतर वरणच पूर्ण बिघडून जाईल आपलं हे सगळं. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ह्याला छान शांत गॅसवरच ते तळून घ्यायचे. 2 मिनिट झालेत आणि पहा कसा कलर आला याला. आता दोन्ही तिखट ॲड करायचं आहे कारण मिरच्याचा तडका नंतर द्यायचा आहे, कारण मिरच्या आतमध्ये शिजल्या जातात म्हणून वरतून आपल्याला तडका घालायचा आहे. खमंग वास येत आहे तडक्याचा. पहा मस्त तडका बसलाय. झालं टोमॅटो वरण तयार. आता खाली उतरून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची थंड झाल्यावर. मस्त झालंय वरण. आहा हा हा हा, पळून गेलेली भूक तर जरूर येणार. पहा कसं मस्त वास येत आहे. तडका एवढा छान बसलाय, मस्त वास येत आहे. आहा हा, काय भारी मस्त झालेलं आहे. आता हे खाली उतरून ह्यामध्ये मला कोथिंबीर ऍड करायची आहे, कारण कोथिंबीर आतमध्ये घातली असती तर ती शिजली असती. शिजल्याच्या नंतर त्याची टेस्टच वेगळी लागली असती. कोथिंबीर खाली उतरूनच घालायची आहे, कारण फोडणीला थोडंसं घाला तुम्ही, पण शिजताना वरतून नाही टाकायचं, गरम ह्याच्यात नाही टाकायची, खाली उतरूनच टाकायचं. टेस्ट खूप छान लागते कोथिंबीरची. आणि इकडे आहे गरम गरम भात लावलाय. भूक पळून गेलेली भूक तर जरूर येणार, लागणार आणि 4 घास जास्त जाणार. तर राईस पण गरम गरम आहे आणि हे वरण पण आहे. खूप छान. वा, गरम गरम राईस.
वाटले कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मला व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच लवकर नवीन रेसिपी सहित. बाय.